चला तर मंडळी, आजची रेसिपी म्हणजे कांदा कोरड्याची भाजी. अगदी सोपी आणि अगदी कमी वेळेत सहज कोणीही बनवू शकेल अशी रेसिपी आहे. तर त्यासाठी 2 कांदे, 1 टमाटा, लसूण आणि कुरडई घ्यायची. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल घ्यायचे. तेलामध्ये फोडणीसाठी सर्वात प्रथम जिरं आणि त्याच्यानंतर मोहरी टाकायची. मोहरी जिरं चांगलं तडतडलं की त्यानंतर आपण लसूण टाकणार आहोत. लसूणही चांगलं परतून घेणार आहोत आणि त्यानंतर 2 कांदे जे चिरलेले होते ते बारीक चिरलेले कांदे त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. कांद्यांना व्यवस्थित परतून घेणार आहोत. कांदे एकदा की परतले की ते लालसर होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे. ते परतून झाले की त्यानंतर आपण आता बघू शकतात की कांदे व्यवस्थित परतून झालेले आहेत. आता त्यानंतर त्याच्यामध्ये पुढे टोमॅटो ॲड करायचा आहे. 1 टोमॅटो त्याच्यामध्ये टाकलेला आहे. टोमॅटो टाकल्यानंतरही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गरजेनुसार जसं लाल तिखट लागेल तसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे. त्याबरोबर हळदसुद्धा टाकायची आणि त्यानंतर आपण जी घेतलेली कुरडई होती ती त्यामध्ये आता टाकून द्यायची. कुरडई भिजवलेली होती जेणेकरून ती मऊसूद व्हावी आणि आपल्याला पाणी टाकायची गरज वरून पडावी नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून आता पुन्हा परतून घेऊन 10 ते 15 मिनटं कमी गॅसवर आपण ती शिजू द्यायची. त्यानंतर आता तुम्ही बघू शकतात कांदा कोरड्याची भाजी खूप छान दिसते आणि तोंडालाही पाणी येईल अशी कांदा कोरड्याची भाजी दिसते. तर तुम्हाला कांदा कोरड्याची भाजी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की